आजच्या पत्रकार परिषदेचं निमित्त की जेणेकरून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नाट्यमयरित्या जो काही प्रकार सुरू आहे त्याविषयी आजची पत्रकार परिषद नाही. एक माझं छोटंसं मनोगत सुरुवातीला सांगतो. माझी विनंती 10 मिनिटांनी आटपतो सर. रवी गोरे नावाच्या व्यक्तीला संघर्ष त्याग हे काही नवीन नाही. अगदी सन 2000 सालापासून ते आताच्या क्षणापर्यंत आताच्या सालापर्यंत सर्वप्रथम महानगरपालिकेला निवडणूक लढवल्यानंतर निवडून आल्यानंतर त्यावेळी एक प्रचंड संघर्ष झाला होता. सन 2005 साली पुन्हा एकदा निवडून आलो. हा राजकीय प्रवास सांगण्यात तात्पर्य संपूर्ण असतो. स्थायी समिती सभापतीपद भूषवलं, उपमहापौरपद भूषवलं. हे काम करताना हे काय असं चुकून किंवा कोणाच्या सहकार्यातून मिळत गेलं. आज जे उपस्थित आहे आपण सर्वजण म्हणजे माझे मित्र मंडळी पक्षाचे सर्व पदाधिकारी त्यांचं नेहमी मला पाठवलं असतं. आज इथं पक्षीय लेवलला पत्रकार परिषदेला देखील मी माझ्या सहकार्यांना का बोलतो की ही माझी फाउंडर मीटिंग आहे. रवी इंगोले नावाची व्यक्तीला घडवण्याच्या मागं माझ्या मित्र परिवाराचा हात लागला पूर्ण. त्यामुळे यांना बोलवून यांच्या पुढ्यात माझी पहिला पत्रकार परिषद होती. माझा मनोगत होऊन त्यासाठी पत्रकार परिषद. तर पत्रकार बंधूंना मी सांगू इच्छितो की ज्यावेळी पुढे राजकीय वाटचाल सुरू झाली एका अनपेक्षित घटनेमध्ये मला अडकवण्यात आलं. त्यातून पुन्हा निर्दोष होतो. कोल्हापूर शहराच्या बाहेर राहून निवडून आलेला मला वाटतं महानगरपालिकेचा मी एकमेव कॅन्डिडेट असतो आणि चांगल्या मताने निवडून. या सगळ्या काळामध्ये घडण्यामध्ये माझा मित्र परिवार आपल्या पक्षाची ताकद वेळोवेळी प्रामाणिक राहण्याचं फळ योगायोगाने त्या काळात तत्कालीन माझ्या मित्राच्या बरोबर त्यावेळेची मित्र शहर प्रमुख एक 2-3 वर्ष काम केलं तर शहर प्रमुख पदावर मला हटवण्यात आलं. शहर प्रमुख पदावर हटवल्यानंतर मी काही नाराज म्हणून झालो नाही, पक्ष सोडून गेलो नाही. माझ्या सहकार्याने बैठक घेतली की आपल्याला ह्या पक्षामध्ये काम करायला जे राजकीय हेतू पुरस्कार आपल्याला हटवलेला आहे हा त्यांचा विषय. देवाच्या योगाने म्हणा पक्ष निष्ठेने म्हणा पुन्हा एकदा त्याच पदावर म्हणजे गेले 6-7 वर्ष मी शहर प्रमुख काम केलं. पण नाराजगी आता मला तिकीट त्यावेळी मिळालं नाही. अगदी फार प्रयत्न मी केले तिकीट मिळालं नाही. तिकीट मिळाल्यामुळे मी फुटलो नाही किंवा पक्षाच्या विरोधी भूमिका कधी घेतली. जो काही विषय असेल ठीक आहे मान्य केलं. राजेश नागरांचा प्रचार चांगल्या पद्धतीनं ताकदीने केला आणि फार आम्ही जिद्दीनं लढत होतो. यश अपयश हा पार्ट वेगळा. हा एकत्र प्रवास घडल्यानंतर जिल्हा प्रमुख झालो. माझी विनंती आहे आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संजय बाबा पवारांना ते ज्येष्ठ आहे उलट त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं, चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करावं आणि आम्ही त्यांचं मार्गदर्शन स्वीकारतो. आमचं काय ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याचा त्याचा कार्यभाग चालू असतो. शिवसेनेला ह्या काळामध्ये काही नवीन नाही. रामभाऊदादा चव्हाणांच्या काळामध्ये सुरेश सावंत वगैरे आमदार होते. त्यांचा फार वितुष्ट असायचा या पदासाठी. विनायक साळुंखे रामभाऊदादा चव्हाण, गद्दार आमदार संजय बाबा. हे काही नवीन नाही. या पक्षाला शिवसेना पक्षाला हे काही नवीन नाही. या गडामध्ये घडत असतात पक्षसृष्टी पूर्ण विचार करून पूर्ण विचार विनिमय केल्याशिवाय कधीही ह्या पदावर कोणाला घेत नाही किंवा हा पदभार सोपवत नाही.
माझे सौभाग्य समजतो सन्मान्य उद्धवजींनी मला या पदास योग्य समजलं. आपल्याला जर पक्ष अतिशय चांगल्या पद्धतीनं बांधणी करायची असेल तर ह्या व्यक्तीला आपण पद दिलं आणि योग्य. मी उद्धवजींचं त्यांच्या सर्व सहकार्याचा आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांचा आभार मानतो. येणारी शिवसेना ही कोणती कसली आंदोलन असो काही असो पक्षाच्या माध्यमातून ज्या घडामोडी घडतील त्या कोणत्याही चुकीच्या पद्धतीने नसणार. व्यक्तीच्या माझा सहभागी मला उघड आणि स्पष्ट बोलायची सवय, त्यामुळे तात्विक मतभेद होत असतात. एखाद्याला ते आवडतं एखाद्याला आवडत नसतं, पण स्पष्ट बोलून पुढे गेल्यानंतर मार्ग मोकळे होत असतात. माणसांचं प्रेम वाढतं, माणसांची निष्ठा वाढते, माणसाला एक वाटतं जनतेला की काय असेल त्याचं नवीन कोणी खोटं बोलून पुढे जातं. ती प्रतिमा माझी मी तयार करायला यशस्वी करतो. ज्यांना काय वाटतं त्याच्याशी माझं काही देणं नाही. पण हे सर्व सांगताना इथून पुढच्या काळामध्ये पक्षाला संघर्ष प्रचंड आहे. महानगरपालिकेची निवडणूक असेल, जिल्हा परिषदेची निवडणूक असेल, महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या काही निवडणुका असतील त्यासाठी पक्ष बळकटी करते. पक्षाचं महत्त्व वाढवणे, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना चांगल्या पद्धतीनं हातभार लावणे, सर्वसामान्य परिवारातील शिवसैनिक हा मोकळ्या श्वासानं फिरला पाहिजे कोल्हापूर जिल्ह्यात. त्यांना कोणत्याही परिस्थितीत प्रोटेक्शन घेऊन काम करेल हे मी माझं परम कर्तव्य समजते. यासाठी आजची पत्रकार परिषद. एकंदरीत शिवसैनिकांच्या मुळे हा पक्ष टिकतो, रविमुळे नाही. अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मी या पक्षात गेली 7 वर्ष काम करतो. पक्षाची संघटना एवढी बळकट आतून एखाद्या सर्वसामान्य शिवसैनिकाला जर तुम्ही विचारलं तू रवी मुलेचा, तू संजय पवारांचा, काय तू उत्तरेचा, तर त्यांच्याकडून एक शब्द येणार म्हणजे शिवसेना. याला म्हणायचं पक्ष बळकट. आणि इथून पुढच्या काळामध्ये गटातटाचं राजकारण न करता प्रत्येकानं शिवसेना ह्या 4 अक्षरी नावासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे. रवी मुलेसाठी, पक्षासाठी, पक्ष वाढवण्यासाठी बाहेर पडलंच पाहिजे. यासाठी तुमच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना माझा संदेश जावा यामागची विनंती आहे. माझी विनंती राहील सन्माननीय पक्षप्रमुखांना दिली की ज्या ज्यावेळी म्हणजे एखादी घटना एखादा पक्ष जरी स्ट्रॉंग असतो तरी प्रचंड प्रमाणात औषध येत असतात. ज्यावेळी पक्षभूतीची घटना घडली त्या काळामध्ये देखील मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, माझ्या बोलणे विश्वास किंवा तुम्ही लाईनवर कोणालाही घेतलं तरी चालेल. पत्रकार मीडिया माझा सक्का मेवणा विरोधी पक्षात काम करतो, शिंदे तो युवा सेनेचा पदाधिकारी, चुलत सासरे अमुक. मी घरची सगळी मला मानसिक त्रास व्हायचा. हे सोडा, काय गरज आहे तिथं काय आहे. पण एक माझं उत्तर असेल, जर मी सोडलंय तर एवढं जणांचं नाव खराब होईल. त्या माणसांनी असली कधी पद्धत अवलंबून भले मला काय नाही मिळालं चालते, माझी गाडी माझ्याकडे, माझं घर माझ्याकडे, माझं नाव माझ्याकडे, मला खायला आणणं जे काय लागतं माझ्या मित्र परिवाराला सगळं माहिती आहे. मी एकदा आमचं रसामंडळ असतं त्यावेळी घरात डबा घेऊन माझ्या घरचं भाकरी चपाती जे काय असेल भाजी पाकळी खाऊन घर कुठून जाणारा माणूस. म्हणजे मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, माझा असं तुम्ही शाही इमामात सोय करा. त्यातलं मी कधी नव्हतो, कधी नसणार. मी सांगण्याचं तात्पर्यच की माझी गरज फार कमी आहे, माझी भूक फार कमी आहे. ना आपुलकीची भूक झालाय ना राजकारण. जे मिळेल तेच समाधान आणि संघर्षातून मोठं होणे माझं मी परम कर्तव्य समजतो. यासाठी आजची पत्रकार घराघरामध्ये शिवसेना पोचावी, घर तिथे शिवसैनिक, गाव तिथे शाखा
आणि ज्या ज्या ठिकाणी राजकारण सुरू असेल त्या त्या ठिकाणी शिवसेनेनं आवाज उठवावा, पदाधिकाऱ्यांनी ताकदीनं कामाला लागावं. मी कधीही फोन बंद करून झोपणारा पदाधिकारी नाही. तुमचा किती वाजता मी दुपारी 3 ते 5 माझी विश्रांती वेळ झाली, रात्री 2 वाजेपर्यंत माझा फोन चालू असतो. अनोळखी नंबर असला तरी मी रिप्लाय देतो की बाबा काय विषय, काय काम आहे. ह्या मागचं देखील सांगण्याचं तात्पर्य इतकंच की मी फोन टाळणे किंवा काम टाळणे आता कधी नसणार. शिवसेनेच्या शिवसेनेचा कुठल्याही पदाधिकाऱ्याचा, साध्या शिवसैनिकाचा म्हणजे तो आर्थिक पडझडवाला जरी असला तरी त्याला वेळ टेकन देण्याने त्याला हातभार लावणे माझं कर्तव्य समजतो. मी पार पाडणार. सन्मान्य उद्धवजींना आपल्या माध्यमातून मी आश्वासित करतो की माझ्यावर जो त्यांनी विश्वास दाखवलेला त्या विश्वासात कधी तडाखा देणार नाही. शिवसेना आणि कुठल्याही पक्षाच्या दावणीला बांधू देणार नाही. शिवसैनिक हा तत्परतेने, ताकदीने आणि पुन्हा एकदा उद्धवजींना ताट मानेने कोल्हापुरात आणून दाखवेल एवढं मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून आश्वासित करतो. व शिवसैनिकांनी पुनश्च एकदा ताकदीनं बाहेर पडावं. पक्षनिष्ठा दाखवा, रवींद्र निष्ठा नको. पक्षावर जबरदस्त निष्ठा ठेवून आपण पक्ष बांधणी, पुनर्बांधणी करू. सन्माननीय पक्षप्रमुखांना पुन्हा एकदा हा जिल्हा स्ट्रॉंग करून जातो एवढ्यासाठी अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.